मुंबईबाबत भाजपनं नो रिस्क धोरण अवलंबलंय। विधानसभेच्या धर्तीवर मायक्रो घटकांच्या एकत्रीकरणासाठी भाजपचं प्लॅनिंग सुरू आहे। छोट्या छोट्या समाज घटकांना सोबत घेत निवडणुकीला सामोरं जाण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे। विविध समाज आणि संघटनांचे मेळावे घेत संवाद साधण्यावर भाजपचा भर आहे। विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपनं विविध समाज घटकांचे मेळावे घेत सर्वांना सोबत घेत मोठं यश मिळवलेलं होतं। आज भंडारी समाज, माळी समाज आणि रेल्वे प्रवासी भजन मंडळांचा मेळावा होतोय, तर येत्या काळामध्ये इतर समाज मेळावे देखील घेतले जाणार आहेत। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, भाजपकडनं आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं कशी रणनीती आखली जाते? एकूणच मुंबईमध्ये जर भाजप पाहायचं तर 150हून अधिक जागा लढण्याची तयारी ही आता सध्याला आपल्याला भाजपची पाहायला मिळते आणि त्यामुळेच विधानसभेच्या धर्तीवर मायक्रो घटकांच्या एकत्रीकरणाचा प्लॅन हा भाजपनं आखलेला पाहायला मिळतो आहे। एकूणच छोट्या छोट्या समाज घटकांना सोबत घेत निवडणुकीला सामोरे जाण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। विधानसभा निवडणुकीच्या काळात देखील भाजपकडनं अशाच प्रकारे विविध समाजाचे मेळावे घेत सोबत घेत यश मिळवल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। एकूणच या मेळाव्यांद्वारे संवाद साधण्याचा भाजपचा हा भर असणार आहे आणि त्यामुळे आज जर पाहायचं तर भंडारी समाज असेल, माळी समाज असेल किंवा मग रेल्वे प्रवासी भजन मंडळ असेल यांचे आपल्याला मेळावे होताना पाहायला मिळणार आहे। सोबतच येत्या काळामध्ये आणखीन काही विविध समाज घटकांचे मेळावे हे आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल। त्यामुळे एकूणच भाजपकडनं छोटे मेळावे घेत लोकांना सोबत आणण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे आणि याद्वारे भाजप यांना यश मिळतंय का हे बघावं लागेल। नक्कीच भाजपची ही स्ट्रॅटेजी आगामी महापालिकेच्या निवडणुकीत यशस्वी ठरते का हे पाहणं महत्त्वाचं असेलच। अभिषेक, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।